इतिहास आणि नागरिकशास्त्र इयत्ता 7वी पाठ क्रमांक 1. भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळ इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत मानला. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. व्यक्ती, समाज, स्थळ, काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने म्हणतात. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने अशी वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ. तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो, तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने आणि चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक आहे. भौतिक साधने वरील वस्तू किंवा आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. कोणते ते? किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपत्र हे भौतिक साधने. भौतिक साधनामध्ये किल्ल्याचे महत्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. तसेच स्मारकामध्ये समाधी, कबर, वीरगळ, इतर इमारतीमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांची राहणीमान इत्यादी माहिती मिळते. वीरगळ विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्वाची आहे. नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि धार्मिक स्थिती यांची माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यावरील राम सीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिव पार्वतीची प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव. पेशव्यांच्या नाण्यावरून अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातले चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव ह्या राजांच्या काळात कोरलेले लेख शिलालेख मिळाले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. ताम्रपटावर राजा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते. लिखित त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, वृक्षपत्रे, पोत्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांची माहिती. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. या काळात परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. त्यात अल्बेरुनी, इब्न बतूता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले स्त्री शिवभारत हे शिवचरित्र, तशीच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे, पत्रव्यवहार यावरून आपल्याला काही थोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध इत्यादींची उकल करता येते. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी
मौलाना अहमद, यह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तावरीका उपलब्ध आहेत. बखर हा शब्द खबर या शब्दावरून खबर म्हणजे बातमी. बखर म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहासाचा एक प्रकार. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिल्या असल्याचे त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर उत्तर दिल्याची महिकावतीची खबर, बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्डीची लढाईची बखर, या काही बखरी होत. रॉबर्ट आर्म, एन.सी. स्प्रेंगल आणि ग्रँड या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्वाचे. मौखिक साहित्य लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू या ठिकाणी समजतात. अशा प्रकारच्या साधनांचा इतिहासाला मौखिक साधने असे म्हणतात. मग त्यात कोणते लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहतेच. या संशोधनात नवीन साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आई वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसून येते. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासता होईल. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे. अंतर्गत प्रमाणाची पाहून त्यांचा दर्जा ठरवावा लागतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव याचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतःने पाहिलेली आहे त्यालाही महत्व असते. लेखणीतील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करून या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात लेखकाला निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्वाची असते.